ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि आता त्यामध्ये हुशार चैतन्याचा मोठा गनिमकावा आता उपयोगात पडून साक्षीच्या विरोधात भयानक पुरावा मिळवण्यासाठी जेव्हा आता अर्जुन आणि सायली हे साक्षीच्या घरी येतात आणि साक्षीच्या विरोधातला तो सर्व पुरावा आता घरभर शोधत असताना त्याच वेळेस आता भर दरवाजातून साक्षी तिथे येऊन कसे अर्जुन आणि चैतन्याला रंगेहात पकडते आणि जेव्हा आता अर्जुन आणि चैतन्य साक्षीला बघतात तेव्हा आता हुशार चैतन्य भांडणाचा मोठा गनिमी कावा करून अर्जुनला साक्षीच्या घरातून कसे हाकलून देतो आणि त्याच अर्जुन बरोबर साक्षीच्या पुराव्याची फाईल आता चैतन्य कसा अर्जुनला तेथून देऊन बाहेर काढतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे। आणि आता जेव्हा अर्जुन ती फाईल घेऊन आता सायलीसोबत तेथून भांडण करून निघून जातो त्यानंतर मात्र जेव्हा चैतन्य आणि अर्जुन ती फाईल बघतात आणि त्यामध्ये आता साक्षीच्या विरोधात साक्षीला जेलमध्ये घालण्यासाठी अर्जुन आणि चैतन्याला असा काही पुरावा मिळालेला असतो की ताबडतोब आता अर्जुन इन्स्पेक्टरला आणि लेडीज कॉन्स्टेबलला बोलून साक्षीला कसा जेलचा रस्ता दाखवतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्यामध्ये आता साक्षी ही बाहेर गेलेली असताना चैतन्यने मोठा विचार केलेला असतो। चैतन्य विचार करतो की साक्षी आता बाहेर गेलेली आहे आणि 2-4 तास तरी आता येणार नाही, तेव्हा एवढा वेळ आपल्याला साक्षीच्या विरोधात पुरावा मिळवण्यासाठी पुरेसा आहे असे म्हणत आता चैतन्यने साक्षीच्या कपाटात आता सर्वत्र पुराव्याची शोधाशोध चालू केलेली असते। पण त्याच वेळेस आता चैतन्याला साक्षीच्या ड्रॉवरमध्ये 2 पिस्तूल मिळालेले असतात, एक कोयता आणि एक कुऱ्हाडसुद्धा मिळालेली असते। ते सर्व हत्यारं बघून आता चैतन्यने त्याच्या मोबाईलमध्ये त्याचे फोटो काढून ठेवलेले असतात। ते सर्व हत्यारे बघून आता चैतन्य विचार करतो की बरं झालं सायलीने मला या साक्षीच्या कचाट्यातून सोडवले, नाही तर या बंदुकीने आणि या कुऱ्हाडीने साक्षीने माझा गळा चिरला असता। तर आता पटकन चैतन्य हा कपाटात ते फाईल आणि साक्षीच्या विरोधातले पुरावे शोधू लागतो। पण त्याच वेळेस आता साक्षी तिच्या कारमधून घरी येते तर आता चैतन्याचा डाव फेल झालेला असतो। साक्षीला बघताच आता चैतन्य हा काम करत असल्याचे आणि फाईल बघत असल्याचे नाटक करतो। तेव्हा आता मोठ्या शितापीने चैतन्याने साक्षीला हुलकावणी दिलेली असते। तेव्हा आता साक्षीला सुद्धा चैतन्याचा काहीच संशय आलेला नसतो। इकडे आता साक्षी ही चैतन्याला म्हणते की चैतन्य, अरे ते फायनान्सरचे गुंड मला खूप त्रास देतात, तेव्हा मी 3-4 दिवस पुन्हा बाहेर जाणार आहे आणि मी तुला कॉल्स किंवा मेसेजेससुद्धा करू शकणार नाही आहे असे म्हणत आता साक्षी तिच्या कारमधून गेलेली असते। इकडे आता पुन्हा चैतन्य विचार करतो की आता साक्षी 3-4 दिवस येणार नाही म्हटल्यावरती आपण अर्जुन आणि सायलीलाच साक्षीच्या घरी बोलावू आणि मग तिघेजण आपण साक्षीच्या विरोधात इथे काही पुरावे मिळतात का ते बघू। कारण मी एकटा जर हा सर्व पुरावे बघत बसलो तर माझा खूप वेळ निघून जाईल आणि पुन्हा जर साक्षी आली तर आपल्या हाताला काही लागणार नाही असा विचार करून आता चैतन्य पटकन अर्जुनला कॉल करतो आणि म्हणतो की अरे अर्जुन, ऐक ना, साक्षी आता 2 दिवस बाहेर गेलेली आहे अर्जुन, तेव्हा तू आणि सायली जर इथे आलात तर आपण तिघे पुरावे शोधू। तेव्हा आता अर्जुनला देखील आता चैतन्याचे म्हणणे पटलेले असते। इकडे आता अर्जुन सायलीला म्हणतो की सायली, आपल्याला ताबडतोब साक्षीच्या घरी जायला हवं, साक्षी घरी नाही आहे आणि चैतन्याने आपल्याला बोलावलं, तिथे आपल्याला साक्षीच्या विरोधात नक्कीच काहीतरी पुरावे मिळेल। तेव्हा आता सायलीसुद्धा पटकन, जर आपल्याला साक्षीच्या विरोधात पुरावा मिळाला तर आपले मधुभाऊ लवकर सुटतील असे आता
सायलीची खात्री झालेली असते आणि असा विचार करून पटकन आता सायली अर्जुनसोबत जाण्यास तयार झालेली असते. इकडे आता अर्जुन आणि सायली दोघेही मोठ्या लगबगीने आता साक्षीच्या घरी आलेले असतात. घरी येतात चैतन्य आता अर्जुनला म्हणतो की अर्जुन, हे बघ, तू आता बाहेर आउट हाऊसमध्ये किंवा गेस्ट रूममध्ये पुरावे शोध. मी इथे समोरच हॉलमध्ये आणि साक्षीच्या कपाटात काही भेटतं का ते बघतो, म्हणजे कोणी आलं ते सुद्धा मला बघता येईल. तर आता इकडे सायली ही एका बाजूला तर अर्जुन आता दुसऱ्या खोलीमध्ये आणि आता चैतन्य हॉलमध्ये तर कपाटात सायलीच्या विरोधात पुरावे शोधत असतात. सायली इकडे एक ना एक ड्रॉवर चेक करत असते तर तिकडे चैतन्य सर्व कपाट पालथे घालत असतो. त्याच वेळेस आता अर्जुन आणि चैतन्य दोघांनाही त्या कपाटात साक्षीच्या पुराव्याची मोठी फाईल भेटते आणि ती फाईल त्यामध्ये आता साक्षीने केलेले सर्व गुन्हे, सर्व मर्डरस, खून याची सर्व डिटेल्स त्या फाईलमध्ये असते. आणि आता दोघेही ती फाईल घेऊन ते फाईलमधील ते पुराव्याचे कागदे बघू लागतात आणि त्याच वेळेस मात्र मोठा धमाका उडालेला असतो आणि साक्षी तिच्या कारमधून पुन्हा आता तिच्या घरी आलेली असते. भर दरवाजात साक्षी येतात. साक्षीला समोर अर्जुन आणि चैतन्य फाईल बघत असल्याचे आता साक्षी समोर आलेली असते आणि साक्षीच्या पायाखालची त्याच वेळेस जमीन सरकलेली असते. तर आता त्याच वेळेस चैतन्याचे लक्ष साक्षीकडे जाते आणि साक्षी तिथे आलेली बघताच आता इकडे चैतन्य आणि अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो. चैतन्याची तर घाबरगुंडीच उडालेली असते. साक्षीने आता आपल्याला इथे रंगेहात पकडलं हे आता दोघांच्याही लक्षात आलेले असते. पटकन आता नाटक करत डोळ्यातील चमक बदलून चैतन्य हा अर्जुनला म्हणतो की हे बघ अर्जुन, मी तुला खूप वेळेस सांगितलं की मी साक्षीच्या बाजूने वकील म्हणून उभा राहणार आहे. तुला काय प्रॉब्लेम आहे आणि प्रत्येक वेळेस तू मला साक्षीची केस घेण्यासाठी नकार का देत आहे. तेव्हा रागाने अर्जुन म्हणतो की अरे, तुला ती साक्षी माहिती नाही आहे. आश्रमाच्या केसमधून सुटण्यासाठी तिने आपल्या दोघांमध्ये फूट पाडली आणि आता ती तुझा वापर करून घेते. चैतन्य, मी तुला आजपर्यंत 100 वेळा सांगितलं, पण तू माझं ऐकत का नाही आहेस. तेव्हा लगेचच बोट करत चैतन्य म्हणतो की हे बघ अर्जुन, मी तुला आत्तापर्यंत तेच सांगत आलो आणि आत्तासुद्धा तेच सांगतो. साक्षीच्या विरोधात जर तू काही उलटसुलट बोलला आणि माझ्या साक्षीचा जर तू अपमान केलास तर ती मी सहन करून घेणार नाही. आणि आज तू साक्षीच्या घरात आलेला आहे आणि साक्षीच्याच घरी येऊन जर तू साक्षीचा अपमान केला तर मग आपल्यामध्ये मैत्री होती हे मी विसरून जाईल. अर्जुन, ताबडतोब तुला जे काही बोलायचंय आणि जे काही करायचंय ते कोर्टात येऊन बोल. मी साक्षीची केस घेतली आहे आणि साक्षीचा वकील म्हणून मी साक्षीला या केसमधून बाहेर काढणारच आहे. तुला काय करायचं ते करून घे अर्जुन. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की अरे चैतन्य, आता तरी डोळे उघड. साक्षीने तुझ्या डोळ्यावरती आंधळ्या प्रेमाची पट्टी बांधली, त्यातून तू बाहेर ये. तेव्हा आता चैतन्य म्हणतो की हे बघ अर्जुन, मी तुला शेवटचं सांगतोय, साक्षीचा अपमान जर तू केला तर तो मी सहन करू शकत नाही. आणि जर तू इथून पुढे पुन्हा साक्षीबद्दल बोलण्यासाठी या घरी आला तर मी तुला धक्के मारून या घराच्या बाहेर काढले तर पुन्हा तू मला काही बोलू नकोस. ते ऐकून आता अर्जुनला देखील मोठा धक्का बसलेला असतो. साक्षी आता अर्जुन आणि चैतन्याचे ते बोलणे ऐकते आणि साक्षी विचार करते की अरे वा, या चैतन्य गडकरीला आपण त्याच्या गळ्यात जो कुत्र्याचा पट्टा बांधला त्याचा आता आपल्याला फायदा झाला आणि या अर्जुन सुभेदाराला चैतन्याने चांगलीच चपराक लगावली. आणि या चैतन्य गडकरीला आपण कुत्रा म्हणून जो पाळला ना त्याचा आज आपल्याला फायदा झाला. इकडे आता चैतन्य हा अर्जुनवर पुन्हा भडकतो आणि म्हणतो की माझं तोंड बघू नकोस, आत्ताच्या आत्ता इथून चालता हो. आणि पुन्हा मला साक्षीच्या बद्दल जर काही तू बोलायला आला तर ते मी सहन करणार नाही. आता जे काही आपल्यामध्ये व्हायचं आहे ना ते डायरेक्ट कोर्टात होईल. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की बघून घेईल चैतन्य मी तुला. तेव्हा चैतन्य म्हणतो काय बघायचं ते बघून घे, पण आत्ताच्या आत्ता तू इथून चालता हो. असे म्हणत आता अर्जुन
त्याच्या हातात ती असलेली फाईल तशीच घेऊन सायलीला म्हणतो की मी सायली चला या चैतन्याला समजावून सांगण्यासाठी आलो होतो, पण त्याचा आता इथे काही उपयोग नाही आहे आणि हा पूर्ण त्या साक्षीच्या आंधळ्या प्रेमात बुडाला आहे असे म्हणत आता अर्जुन आणि सायली तेथून जाऊ लागतात. तर समोर दरवाजात साक्षी उभा असते. तेव्हा रागाने अर्जुन हा साक्षीकडे बघतो आणि म्हणतो की साक्षी, तू आणि चैतन्य मिळून मला किती जरी एकटे पाडण्याचा प्रयत्न केला ना तरीसुद्धा मी हार मानणार नाही आहे आणि लक्षात ठेवीन असे म्हणत अर्जुन आणि सायली तेथून निघून जातात. तर इकडे साक्षीला खूप आनंद झालेला असतो आणि आज चैतन्यने आज आपली बाजू घेऊन अर्जुनला घरातून हाकलून लावले याचा आता आनंद होऊन साक्षी ही पटकन चैतन्याला मिठी मारते आणि म्हणते की वा रे माझ्या वाघा, आज मी तुला बघितले, खरोखर तू माझा वाघ शोभतोयस. तर चैतन्यसुद्धा खूप खुश झालेला असतो. चैतन्य म्हणतो की नाहीतर काय ग साक्षी, प्रत्येक वेळेस तो अर्जुन येतो आणि तुझा अपमान करतो, आता त्याच्यासोबत बोलायची सुद्धा मला इच्छा राहिलेली नाही आहे. तर आता इकडे साक्षी खूप खुश झालेली असते. दुसऱ्या दिवशी पुन्हा साक्षी बाहेर जाताच पटकन आता चैतन्य हा अर्जुनकडे येतो. अर्जुनच्या ऑफिसमध्ये येताच आता ती फाईल आता अर्जुनने तोपर्यंत बघितलेली असते आणि त्यामध्ये आता साक्षीने आजपर्यंत जे काही गुन्हे केले, जे काही फ्रॉड्स केले, ज्यांना कोणाला फसवले, त्याचे सर्व डिटेल्स आणि ते कागदाचे पेपर्स आता अर्जुनकडे आलेले असतात आणि ते सर्व पुरावे आता साक्षीला जेलमध्ये घालण्यासाठी पुरेसे असतात. इकडे आता चैतन्य हा अर्जुनसोबत ते पुरावे बघतो आणि म्हणतो की आता साक्षीचा खेळ खल्लास करण्याची वेळ आली आहे आणि आता लगेचच पोलीस इन्स्पेक्टर आणि लेडीज कॉन्स्टेबलला बोलावण्याची आता आपल्याला गरज असल्याचे चैतन्य अर्जुनला सांगून अर्जुन आणि चैतन्याला खूप आनंद झालेला असतो आणि दोघेही एकमेकांकडे बघत हसू लागतात. तर आता अर्जुन आणि चैतन्य साक्षीच्या पुराव्याची फाईल कोर्टामध्ये आणून साक्षीला कसा पुन्हा जेलचा रस्ता दाखवतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.